अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणी तरुण ताब्यात, संतप्त नागरिकांचा उद्रेक. इचलकरंजीतून एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांना विवाहाचं खोटं आमिष दाखवायचं आणि त्यांच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करायचा, असा एक अतिशय भयानक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी समीर अल्लाबक्ष मनेर या 21 वर्षीय नराधमाला रात्री उशिरा ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. हा सगळा प्रकार हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला. समीर मनेर हा सोशल मीडिया आणि मोबाईलच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संपर्क वाढवायचा, अशी माहिती कार्यकर्त्यांना मिळाली होती. यानंतर आज दुपारी एका खासगी रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संशयित आरोपी समीरचा शोध सुरू केला. त्यामुळे परिसरात बघता बघता प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुख्य आरोपी समीर मनेर पसार झाल्याचं समजल्यानंतर त्याचा शोध सुरू असतानाच संतापलेल्या जमावाच्या हाती त्याचा भाऊ लागला. जमावाने आधी त्याची चौकशी केली, त्याचा मोबाईल तपासला आणि त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने आपल्या फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपीच्या भावाची जमावाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आणि तपासाचे कडक आदेश दिले. या प्रकरणात पीडित मुलीच्या तक्रारीवरून 2 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या फिर्यादीनुसार आरोपी समीरने एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावरून जाळ्यात ओढलं, तिला आपल्या खोलीवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तर दुसऱ्या फिर्यादीनुसार दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिचा विनयभंगाने छळ केला. पण धक्कादायक बाब इथेच संपत नाही. संशयित समीर मनेर यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे तब्बल 8 ते 10 अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढल्याचा गंभीर आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. या आरोपीचा मोबाईल आणि त्याच्या सोशल मीडिया खात्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, जेणेकरून इतर संभाव्य पीडित मुलीसमोर येतील, अशी मागणी करत पोलिसांना 2 स्वतंत्र निवेदनं देण्यात आली आहेत. सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपीच्या घरासह संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.